आज आपण बघूया भात कसा करायचा। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तांदूळ, 2 वाट्या पाणी, मीठ चवीनुसार, भात करायला लागणारी भांडी, एखादा टोप आणि भातोड्या। चला तर आपण भात करायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण तांदूळ धुवून घेऊया। आपण हा तांदूळ जो आहे 2 वेळा धुवून घेणार आहोत। तांदूळ आपण 2दाच धुणार आहोत। जास्त जर तुम्ही तांदूळ धुतला ना तो आपला तांदळाचा जो दाणा असतो ना तो मोडतो, त्यामुळे आपण फक्त 2दाच तो धुणार आहोत। आपण हा धुतलेला तांदूळ घातला 1 वाटी। 1 वाटी जर तांदूळ असेल आपण त्याला घेतोय 2 वाट्या पाणी। हे तुमचा भात करतो आहे जो कधीच चिकट होत नाही। आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ। आता इकडे अशी एक टीप आहे की जर तुम्हाला बिर्याणी राईस करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक तर बासमती तांदूळ वापरू शकता इकडे, किंवा कोलम। आपण आता इथे कोलम घेतलेला आहे, बासमती तांदूळ वापरू शकता। आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण हा राईस करतो तेव्हा तो तांदूळ होत आला की त्याच्यामध्ये लिंबाचा रस, 1 लिंबाचा रस पिळायचा। कारण का त्याच्यामुळे का तो भात मोकळा होतो आणि भात एकदम पांढरा शुभ्र होतो। आता आपण हा भात इकडे करायला ठेवलेला आहे। तांदूळ घातले, त्यामध्ये 2 वाट्या पाणी घातलंय। हा भात होईपर्यंत शक्यतो तुम्हाला 5 ते 10 मिनिटं होईल आणि एक 4 जण इझिली हा भात खाऊ शकते। आपण इथे 1 वाटीला 2 वाट्याच पाणी घातले। जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर तुम्हाला तो समजायला पाहिजे की भात झाल्यावरती आपण थोडंसं पाणी काढून टाकायला पाहिजे। तर हा त्रास न होण्याकरता आपण काय करतोय, 1 वाटीला 2 कप पाणी घालतोय। बघा भात उकळतोय पण तो अजून झालेला नाहीये। दाणा कसा कच्चा दिसतोय अजून। बघा पाणी सगळं सुकलेलं आहे, आपला भात तयार आहे। हा बघा आता आपण असा दाबला की नाही हा शिजलाय पूर्ण, कुठेही दाणा नाहीये तुमचा, म्हणजे हा भात झालाय। पण आपण काय करूया, थोडीसं 1-2 मिनिटाची वाफ येऊन देऊया। म्हणून आपण एक छोटीशी त्याच्यावर अशी प्लेट ठेवून देऊ। 1-2 मिनिटं वाट बघूया। 2 मिनिटं झालेली आहेत। भात आपला झालाय, गॅस बंद करूया। We've got loads more for you, so subscribe to this channel and ping us at food@pingnetwork.in to tell us what you would like to see here.